तर हाय गाईज, कसे आहात? तर गाईज आज तुमच्यासाठी अजून एक नवीन ब्लॉग घेऊन आलोय. तर गाईज आपण जाणार आहे एका डोंगराव, कुडजीच्या पुढे आगळंबेत. दाखवतो आता काय होणार आहे, कसं होणार आहे. आज पण आपल्यावर प्रथमेश भाऊ आहे. प्रथमेश भाऊ जाऊ आता प्रथमेशच्या घरी. चला झालं आता मी प्रथमेशच्या घरी. आता प्रथमेश शर्ट घालतोय. त्याला जसं कळलं आता ये बाहेर. तर गाईज आता जातो, तुम्हाला दाखवतो पुढे काय होतंय. चला तर गाईज आता चाललोय आम्ही पुढे पुढे आगळंबेला डोंगरांवर. डोंगरांवर चाललोय. काय आता तुम्हाला दाखवतं काय होते, कसं होते. चला गाईज आता आलोय आम्ही आमच्या दुकानापाशी. आपल्या इथं आम्हाला आता बघा माझ्या पप्पा काम करते. पप्पा जातो बघा, काही काम करत होते त्यात मध्ये हात पण झाला. नीट दिसलं नसेल. तर जाऊ आता स्पॉटवर. Hold me close. Look me dead in my eyes. Till the day that I die. I just wanna feel alive. With you, I'm alive. Fell in love, but it left me lonely. Tried to trust, but it burned me slowly. I didn't know that I was lost till I found her. काही खच्चर चाललेत. खच्चर इथनं केदारनाथला असतात ना असले खच्चर. हो का, भरपूर आहे भरपूर. हा खच्चर नाही, हा डंपर आहे डंपर. हो काय कसलं दिसतंय दाखवतो. कसलं ते आपलं डोंगर आहे, त्याला कसले झाड आले बघा. कसलं दिसतंय हा बघ. मस्त दिसतंय. काही तिथं पण मागा सारखी डोंगर आहे दाखवतो. हे नीट चालव रे. बघा कसं चालवतो या तो पण. हो का, इथं डोंगर मस्त चालेल. याची केस आली मी. डोंगर मस्त आली. वरती गेल्यावर तर अजून मजा येईल रे. काय जातं आम्ही पोचलोय प्लेसवर. आता फक्त इथे आम्हाला राईट मारायचंय. डोंगराचा रस्ता लागला की मग निवांत चढून डायरेक्ट प्लेसवर. इथलं वेगळे क्वालिटी आणि म्हणजे मस्करी नाही करत. वेगळी क्वालिटी. कुठलं कुठलं अरे पूर्ण माहिती मला. एकदा मी बघतोय रे. हे नाही हॉटेल हवेली. हा इथला रस्ता मस्त केलाय रे. खराब होता मध्ये, बघितलं दिसत असं. सोलार पॅनल. ए बाबा हे काय जीसीबी डोंगरावर वाढतात का नाही मग. येता ना बघू. येताना तर एवढे भारी येते. वरतीच दाखवतो जाऊन. हा 1x काही झालंय आता आमचा स्पॉट. आता काही कुठल्या प्लेसवर लावितच गाडी. मागच्याच वर इथंच लावली तरी. या साईडला लाव, या साईडला इथं लाव. त्या काय करतो लावून लावायचे लावायचे. व पहिलं गाडी वरती नेत होती माहिती का. मस्त फोटोशूटला वगैरे. मागणं गाडी येते. इथं लाव. इथं नको लाव. इथं बघ, इथं लाव. इथनच बघ ना कसलं दिसतंय सन. थांबा थोडी हायलाइट कमी. गाईज आता आम्ही चाललोय जिथं फोटो काढायचे तिथं. फोटो तर नाही, पण खास करून तर फोटो मेन म्हणजे फोटोसाठी तर नाही, पण आम्ही ब्लॉगमध्ये दाखवण्यासाठी आलोय ही जागा. एक हिडन जेम म्हणता येईल ह्याला. बऱ्याच जणांना माहिती आहे, पण हिडन जेम म्हणता येईल. तर आलोय तो फोटो काढून घ्यावे मग. आहे का नाही रे? हा नाही काढायचे का तुला? प्रथमेश एक तू तिथं
पर्वतीच्या ब्लॉग मध्ये जसं ते हे घातलं होतं नाही का, म्हणजे नाचला होता तसं एकदा नाच ना. आ पर्वतीला गेलो होतो तेव्हा फोटो काढताना तो एकदा कसा नाचला होता, इव इव कर तसं नाच ना. का रे गाईस, इथं बघा दारू पिऊन वगैरे बाटल्या फोडलेल्या इथले लोक चांगले नसत राहू, चांगल्या जागा लवकर खराब करून टाकतात. आता तुम्हाला व्ह्यू दाखवतो मस्त पैकी. 1 2 3 हे बघा. रील्स बघतोय, रील्स. हो काय बघतोय. हे anime lover आहे. तुमको दूर ले जाता हूँ, थाम के बैठो दिल अपना, आज तुमको स्कूल ले जाता हूँ। मासूमियत भरी उम्र में जिंदगी कुछ ऐसे कटती थी, वो स्कूल था मेरा जहाँ जाने में बचपन में हमारी फटती थी। जब जाना पड़ता था स्कूल हमें तो फट के 4 हो जाता था, कभी पेट दर्द, कभी बवासीर, तो कभी दिन बाद बुखार हो जाता था। फिर कुछ दोस्त बने स्कूल में जिनसे हम संबंध बनाने लगे। जब दिल आया तो हम डेली स्कूल जाने लगे। पढ़ाई में तेज नहीं थे हम, बस दिल के सच्चे थे। आगे बैठ के टीचर की चाटी नहीं, हम पीछे वाले बच्चे थे। लेक्चर के टाइम पीछे बैठ दोस्तों के टिफिन चुरा के खाना, मूतने के बहाने क्लास से निकल पूरे स्कूल के चक्कर लगाना। इंग्लिश वाली मैडम को देख हम वहीं के वहीं खो जाते थे। शायद मैथ वाले सर भी इसी वजह से डेली स्कूल आते थे। केमिस्ट्री का फॉर्मूला याद नहीं होता, फिजिक्स में जिंदगी चलाना वो बस आई शपथ वगैरे लागली. गाईस डगा कसले जाते बघा ना, पुढं हळूहळू. हळू नाही, जोरात जातोय. आता थांबले राव. हा जातोय. प्रथमेश, पर्वतीचा ब्लॉग आठवतोय का? तसं नाच ना एकदा राव. मला एक आठवलं, मी पर्वतीला पण हे शर्ट घातलं होतं, फक्त पॅन्ट वेगळी आहे. पॅन्ट वेगळी आहे फक्त. मस्त वाटतं इथं, हवा बिवा लागते. आला फोन पप्पाचा. पप्पा आहे का मम्मी आहे? हा. अरे शेंगाडाव जरा आज ढग दिसत नाही. पावसांमध्ये लय ढग असतात शेंगाडाव. हे मंदिर तो दगडाचं होतं मागच्या ऍडव्हेंचरस ब्लॉग मध्ये, कुठे गेलं? हो का, हा हे डोंगर बनवत होते मी आता. एवढं बारीक डोंगर आहे, तेवढं गाली ह्याच्यावर आले. डिलिव्हरी बॉय तो सदम्यातच आहे. काय झालंय ना, एक ओमकार आणि वेदांचा रील भेटलाय. तू घर पे बैठा कर ना, वैसे भी आधा साल तू रहता है रस्टिकेट। 2-4 गालियां देकर तुझे लगता है तू बन जाएगा कूल? अभी भी वक्त है, पढ़ाई कर ले वरना पूछता रह जाएगा। साहब कटिंग चाहिए या फुल? अरे टीचर्स कह के थक गई। अरे बेटा कुछ तो कर, कुछ तो बन। लेकिन नहीं, बेटे को तो सिर्फ मस्ती कर रहा है। तू जा वहाँ जाकर मुर्गा बन। ये पाइथागोरस थ्योरम, डिटरमिनेंट्स, इंटीग्रेशन पता है तुझे बिरादर? इसका सर्वर तो हैक हो गया। टेंस प्रूफ, काला अक्षर 10 बराबर। वेरी गुड वेरी गुड। रोज अपन बेंच बजाते हैं, आज इनकी बैंड बजाएंगे क्या? वेदांत तापला. ये अपने दोस्तों को भूल जाते, लेकिन हम तुम्हारे जैसे नहीं रे। अगर एक ने भी पेपर सबमिट किया ना तो सब उठ जाते हैं। बर पुढे के पैसों पे ये बड़ी बड़ी यूनिवर्सिटीज में सीखेंगे। हम पढ़ाई करके मिलेगी तुम्हें अच्छी नौकरी, लेकिन तुम्हें सैलरी पे तो हम ही रखेंगे। प्रिया मांगते होंगे तुझसे नोट्स, से वो अपना फोन नंबर मांगती है। आते होंगे तुझे मैथ्स के सम्स, लेकिन मुझे तो पापा की सिग्नेचर भी आती है। फर्स्ट रैंक आया इसका, दे दो इसे अवार्ड। अब ये अवार्ड को गले लगा के सो जाएगा। लेकिन याद रख, लाइफ की असली रेस में उतरेगा ना तो तेरे फॉर्मूला और अवार्ड तेरे कुछ काम नहीं आएगा। कसला होता रील? काहीच तो ओमकार आणि वेदांत पण लय मोठे युट्यूबर आहेत. ते पण ब्लॉग वगैरे बनवत असतात, मस्त ब्लॉग असतात. आणि त्यांचं तर लय फेमस आहे, बादशाह मध्ये बोलना लय फेमस आहे त्यांचं. काहीच कमीत कमी रील म्हणजे रीलच म्हणते, कमीत कमी हा ब्लॉग ओमकार आणि वेदांत पर्यंत तरी पोचवायला
मला लय आवडतात ते दोघं. मी त्यांचे नेहमी यूट्यूब चॅनलवरती ब्लॉग वगैरे बघत असतो. मेन म्हणजे तो इंडियाचा बिगेस्ट ब्लॉगर सौरभ जोशी. त्याचे तर रोज उठल्या त्याचे ब्लॉग माझा बघा. सकाळचा जसं मी उठतो तसं सौरभ जोशीचा ब्लॉग आणि जे बाकीचे युट्यूबर्स आहेत मग त्यांचे वगैरे ब्लॉग बघतो. मोठे मोठे मितपॅड थगेश वगैरे त्यांचे ब्लॉग्स वगैरे बघतो. त्यानंतर आयुष भंडारी आहे, सार्थक सचदेवा, सचदेवाच ना, हां सचदेवाच काहीतरी असेल त्याचे. ए यार तू दावत कमी कर जरा आत्ताची कुठलाही रील बिल बघून. आणि माझा रात्रीचा झोपायचा पहिलं मस्त जेवता महाराष्ट्राची हास्य जत्रा. सकाळची उटिंग म्हणजे झोपीतनं उठलं व्लॉग आणि रात्री झोपताना मग हास्य जत्रा. आणि मध्ये आधी पिक्चर वगैरे बघत असतो. परत काय एडिटिंगचं काम वगैरे असतो तो करतो. काही जसं ब्लॉग मध्ये सांगितलं होतं तर आता आपण पहिले आलोय त्या जागेवर. इथं लक्षात नका देऊ. ही जागा आहे तिथं मस्त वगैरे येणार आहे. आणि तुम्हाला आठवतंय का आपला मागचा ब्लॉग जिथं आपण ह्याच्यावरच प्रथमेशभर तिथं गेलो होतो पाण्यामध्ये. हे तेच रिव्हर आहे. रिव्हरच म्हणतात ना, हा तेच असेल. अरे जरा होतंय हे. आणि त्यानंतर ते दाखव तिकडचा इथला हा असं मस्त स्पॉट आहे. आणि वरचे ढग दाखव. ढग एकदम क्रेझी झालेत आज. आता माझ्याकडे दाखव. आता होणार आहे काही चालू फोटोशूट. आता मग येणार फा 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 फा. काहीच मला कळत नाही. हा डोंगराचा रोड आहे. हा वरती जाऊन डोंगरालाच थांबतो वाटतं. पण इथं बस कशी काय आली मला एक कळना. PMT कुठनं? अरे खाली इथनं का? पुढे एंड बसणार आहे खाली का रोड? अच्छा तसा. तेच म्हणलं PMT या साईडला कसं काय. तो इथं गेलाय का एकदम खालीपर्यंत? काय पुढं पुढं कुठलं गाव आहे? नाही गेलो खाली. अच्छा चल मग. काही झाले आता निघालोय. आता अजून एक मजनू आलाय कोणतरी यायला. बघू शकता. हा बघा यायला बसलाय. आता चाललोय आम्ही. आमचा फोटो वगैरे झाले. आता तुम्हाला पण प्लेस रिव्हील केली आहे. येऊ शकता तुम्ही. ते सिंहगडच्या वरती आता काहीतरी आलं होतं रे. व्हाईट कलरचं ढगच आहेत वाटतं. हा हे ढगच आहेत. बोल ना. हा आलोच. तर प्रथमेश भाऊ आता चाललेत. तर काही आता आपण चाललोय आपल्या घरी. तर चला आता जाऊ. आता प्रथमेश भाऊ शूट करतोय मस्त आपला व्हिडिओ. आता आपण चाललोय गाडीपाशी. कळलं कुठे चाललोय प्रथमेश? गाडीपाशी. हा गाडीपाशी. आता कसलाय दिसलंच नाही. चष्मा पेनो गाई. चष्मे का कारण तो ड्रायव्हर बीच जाऊ इस फटेले सीट. आम्ही आलोय आता खाली. कुठं आलोय आता? आम्ही आलोय डोंगरावरनं खाली. आता आपला प्रथमेश भाऊ झालाय स्नेक. चालव रे परत. एकदम साखर चपरी बायकर झालाय. बाबा मागचं टायर टाकले काय होईल डायरेक्ट. काय झालं प्रथमेश? काय नाराज बिराज आहे का काय? काय ब्लॉग मध्ये काय बोलला नाही जास्त. परत रील बघत होता. काय झालं नाही? झोप नव्हती झाली माझी. झोप नव्हती झाली मग एवढा शांत. कितीला तू 6ला कॉलेजला जातो ना? 12ला येतो. मग तवर तुझी झोपायला पाहिजे. आपण नाही म्हणलं तर आता किती 3:30 वाजता आलो इकडं. निघलो आपण घरात. आता नाही म्हणलं तर 4:30 झालेत. मग 1 तास झाला. 1 तासामध्ये तुला झोप लागली. मग नाही लागत. एवढा का मूड ऑफ करून बसला होता? हवाले जोर दिली रे. हळू घे जरा. हळू घे ना. झोप पण यायला लागली आता. काय जेवढी दिवस हवाय त्याच्या डबल झोप यायला लागली. जरा मोठ्याने बोल. आवाज नसेल येत तुझा. नींद आ रही मला. तुझी योजना बनवली MT-15 ची थोडक्यात जर ते झाली तर ते तुझे MT-15 बद्दल फिलिंग्स काय आहेत? घ्यायची न काय एवढे एकच फिलिंग. डोक्यामध्ये तुझ्या MT बाबा ओव्हरटेक नको मारू रे बाबा. आधीच फाडतोय. हा तुम्हाला हे सांग MT-15 नाव ऐकलं तुझ्या मनामध्ये सर्वात पहिलं काय येतं? गाडीची इमेज. काय? गाडीची इमेज. त्यानंतर काय या साईडला लोकांनी किती कचरा केलाय राव.
लयच कचरा केलाय. मला मोठे डंप यार्ड पडले, तिकडे जाऊन टाकायचं सोडून रस्त्यावर टाकतात. पण एवढं आहे महानगरपालिकेवाल्यांचं कौतुक आहे बाबा, की जिथं टाकतील तिथलं जरी उचलतात, एवढं समजून घेतात. MP महानगरपालिका, कळलं का? अरे बाबा काय पडलं. लय मोठा गॅरेज आहे ना, गॅरेजवाला आहे, म्हणजे गॅरेज नाही आहे, गॅरेजवाला आहे. ह्याला गाडीची वगैरे सगळी कामं येतात नाही का. कोणाला पाहिलं नसेल तर मला कॉन्टॅक्ट करा, ह्याला देऊ आपण. ह्याला काय पगार असेल तो किती पगार चालणार रे तुला? 5,000 मध्ये करशील? हा का पगार? हा पगार का गाडीचं काम म्हणतो? नाही पगार 5 भेटला तरी बस झालं. हा एकट्या पुरता. तर काही तिथे एक माझ्या ओळखीचा, म्हणजे माझे नाही, माझ्या वडिलांच्या ओळखीची गॅरेजवाले आहेत. आता हे गॅरेज ना? हो किती तिथे, हो किती मानकर काका म्हणून आहे. चला हो किती इथं मानकर लिहिले ना, मानकर ऑटो गॅरेज, घे पलीकडे हेच. तर आम्ही आलोय. इथं आपला जुना मित्र भेटला, काहीच जुना मित्र. काही गाडी बंद कर लवकर. सागर दादा इथं कामाला लागला. ओ काका तुम्हाला गॅरेज साठी पाहिजे का कोण पोरगा कामाला? प्रथमेश. हो का आहे, तू तर बहुलीला राहत होता ना. आता तुझ्या गावावरनच आलो आम्ही, ब्लॉक काढायला गेलो होतो. हा ते आगळांबीचं डोंगर नाही का, गेलो होतो आगळांबीला, तिथं ब्लॉग काढायला गेलो होतो. का आता ब्लॉग काढला गाडी ब्लॉग व्हिडिओ. अच्छा हे काय तेच काढतोय, याला कामाला ठेवा तुमच्याकडे. तर काय आता यांचं डिस्कशन उद्या मला भेटतं, मग सिरियस गोष्ट चालू होणार आहे. आता काय झाली यांची सिरियस गोष्ट बोलून. बाई काय काय बोलला तो, सांग ना मला. काय सांग ना. त्याला म्हणतो ते दादा आहे आता, म्हणजे हा त्याला विचारलं की इथं काकांनी सांगितलं होतं गॅरेज आहे तिथं जायचंय का. जातो म्हणलं ठीक आहे, जातो म्हणलं होतं. पण परत नक्की यायचं का नाही मला पण माहिती नाही. मग फक्त आपण विचारून ठेवलं की दादा चालेल. जर हे नसलं तर तिथं काका म्हणतात तिथं बघू एकदा कसं आहे का नाही. मी काय म्हणते, जिथं भेटतं तिथे घे भाऊ. हा मग तेच ना, इथं तरी विचारून ठेवलं. हो तो कामाला असला, माझ्या गाडीचे काम होऊन जातील बाबा, असं नको करू. चला आता सकाळी जाऊ आपण. हे थांबला बाबा, जोर थांब नको वाजू. तर काय तर आम्ही आत्ता आलोय आमच्या एरियामध्ये, उत्तमनगरमध्ये. मग किंग उत्तमनगर आहे. आय लव्ह उत्तमनगर. आय लव्ह उत्तमनगर. एखाद्या लावर राहू, जसं वारजेमध्ये कात्रजला कोथरूडला लावले तसं लावर राहू इथं आय लव्ह उत्तमनगर. तर काही जाता आम्ही आलो आमच्या एरिया. आता आम्ही जाणार आमच्या घरी, मग दाखवतो पुढं काय होत आहे. पुढं काय नाही होणार, आम्ही आमच्या घरी जाऊन झोपणार आणि ब्लॉगला बंद करणार. तर काहीच आम्ही फायनली पोचलोय आता प्रथमेशच्या घरी. आता इथनं माझं घर शेजारीच आहे. आता याला सोडून मी जाणार आहे. कसं वाटलं मग? तुझी झोप पूर्ण नव्हती झाली ना? झोप पूर्ण नव्हती झाली. आता का जाऊन काय झोपणार का? झोपणार का आता जाऊन? झोप मग. तर काही आता मी पण जातो. तर या ब्लॉगला एंड करायला घेतो. त्या ब्लॉगला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि चॅनल सबस्क्राईब करून घ्या. सबस्क्राईब नसेल केलं तर मग सबस्क्राईब करून टाका. तर थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. बाय.